तुला ओवाळणी मिळाली की मला माझ्या खर्चासाठी पैसे मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला नटून थटून तयार व्हायची काय गरज आहे? मंजिरी वहिनी मला नाही का राखी बांधत, आणि उलट त्याच मला ओवाळणी देतात. उठ उठ लवकर उठ, तयार हो. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? ज्या बाईनी तुमच्या बायकोला जनावरासारखं मारलंय तिच्याचकडनं ओवाळून घेणार तुम्ही, आणि लॉस कशी नाही वाटत तुम्हाला? ए अजित, काय तू तयार होऊन कोणाकडनं राखी बांधून घेणार आहेस रे? वडील, लास्ट टाइम नाही का मी फोर्सफुली अनन्याला प्रपोज केलं होतं, तेव्हा अथर्वने जो काही राडा घातला होता, त्यानंतर आज त्याने जर का अनन्याला राखी बांधायला सांगितली तर, म्हणून मी लवकर पळतोय. बरोबर बरोबर आहे. नशीबच फुटका आहे माझं. काय नवरा आहे, काय मुलगा आहे, दोघही जण भित्रे आणि पळपुटे आहेत. मॉम, मॉम काय मॉम, आहेच फुटका माझं नशीब. आत्या, डोंट वरी. आत्या, आता रडायची नाही, रडवायची वेळ आली. आता काय आहे तुझं? सांगते, सगळं सांगते. त्या स्टुपिड वेदासाठी मंजिरी मॅडमनी आपल्याला सगळ्यांसमोर फोडून काढलं ना. बस आज त्याच गोष्टीचा रिव्हेंज घ्यायचा. चला उठा, रेडी हो पटकन. हे बघ, हे असलं काहीतरी करून ना मला पुन्हा मार खायचा नाही, आधीच सांगते तुला मी. आत्या ऐका, डोंट वरी. आता थोड्या वेळाने अथर्व, दादासाहेब आणि मंजिरी मॅडम हे सगळे अनाथ आश्रमात जाणार आहेत. तेव्हा घरात फक्त वेदा आणि मीरा असणार आहेत. बस. मग काय प्लॅन काय तुझा? प्लॅन सिंपल आहे. मीराला ऍज युजल कुठल्या तरी कामात व्यस्त करायचं, आणि मग आपल्याला एकटी वेदा सापडते, तिला त्रास द्यायचा. एक मिनिट, पण समजा हा प्लॅन आपण रक्षाबंधनानंतर केला तर? म्हणजे गप्पा बसावतो मी जरा. हे मला जरा काहीतरी पटतंय. बरोबर आहे तुझं. त्या वेदामुळे आपल्याला मार खावा लागला होता ना, आता सोडायचीच नाही तिला. गुड. आपण खेळ खेळतोय ना. रंगपंचमी तुमच्यासोबत खेळायची राहिली होती. आज रक्षाबंधन आहे, पण आज आपण रंगपंचमीच खेळूयात. मला वेड ठरवायचा विचार होता ना तुमचा, आता बघाच माझा वेडेपणा. वेदा, आता तू खेळ आमच्यासोबत. घे. वेदा, खेळ खेळ, मी आले. काय
चल इथे. वा मीरा, चांगली अद्दल घडवली असे दोघींनी. वेदा वेदा आई, यांना रंगपंचमी खेळू दे. आपल्याला रक्षाबंधनाची तयारी करायची आहे की नाही? हो चल चल आपण जाऊया.